स्केलर ट्रिपल प्रोडक्ट माहिती आहे सगळ्यांना? सांगा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट कसं डिफाईन होतं. जर तुमच्याकडे ए बार, बी बार आणि सी बार असे 3 पॉईंट आहेत तर स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणजे काय? तर ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार. बरोबर. यालाच तुम्ही बॉक्स प्रोडक्ट पण म्हणता. बरोबर का? ए बार, बी बार आणि सी बार. बरोबर. अजून काय ह्याच्यात अजून डिटर्मिनंट घेता. कसला डिटर्मिनंट? तर तुमचा ए बार हा समजा असा असेल की A1, मी आता ट्रिपलेटच्या फॉर्मॅटमध्ये लिहिते. तुम्ही घ्या समजून की हा काय आहे A1 I कॅप प्लस A2 J कॅप प्लस A3 K कॅप. ओके. सो बी बार काय आहे बघा तुमचा? तर बी बार आहे B1 B2 B3 आणि सी बार आहे C1 C2 C3. बॉक्स प्रोडक्ट कसं काढता रे? तर या सगळ्याचा काय घ्यायचा? डिटर्मिनंट घ्यायचा. म्हणजे काय? तर A1 A2 A3. बरोबर ना? पहिला वेक्टर ए बार, मग दुसरा वेक्टर बी बार आणि मग तिसरा वेक्टर सी बार. हे कळलंय सगळ्यांना बॉक्स प्रोडक्ट? नक्की. मग मला सांगा, जर ह्या ए बार, बी बार आणि सी बार याच्यापैकी कोणतेही 2 वेक्टर कोलिनियर असतील. कोलिनियर म्हणजे एक रेषीय, माहितीये ना, एका लाईनवर. तुम्हाला माहितीये का बघा, हे झालेलं आहे की 2 वेक्टर जर तुमचे कोलिनियर असतील तर एकमेकांचे लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतो. माहितीये ना? किंवा 2 वेक्टरसाठी ते स्केलर मल्टिपल म्हणून लिहिता येतात. बरोबर. सो ए बार आणि बी बार असतील तर बी बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स ए बार असं लिहिता येतं. माहितीये ना? मग समजा ए बार आणि बी बार हे दोघांशी कसे आहेत? कोलिनियर आहेत. सपोज आपण अज्युम करूया. तर तुम्हाला हा जो बी बार आहे तो लॅम्बडा टाइम्स ए बार असं लिहिता येईल किंवा तो तसाच असणार. बरोबर ना? म्हणजे यातले जे 2 वेक्टर आहेत ते सेम आहेत, फक्त यातनं लॅम्बडा स्केलर कॉमन येईल. बरोबर की नाही? मग जर 2 रो सेम असतील तर त्याचा डिटर्मिनंट 0 येतो. सगळ्यांना माहितीये. त्यामुळे जर या 3 वेक्टर पैकी कोणतेही 2 वेक्टर जर कोलिनियर असतील तर बॉक्स प्रोडक्ट काय असतं? कायम 0 असतं. राहील लक्षात? कळलंय काय म्हणतेय? नक्की. अजून जर रिपीट झाले वेक्टर म्हणजे ए बार, बी बार, बी बार, तरी सुद्धा बॉक्स प्रोडक्ट काय येणार तुमचं? 0च येणार. कळलं का काय म्हणतेय ते? नक्की. का? कारण जर ते रिपीट झाले तर तुमच्या डिटर्मिनंट मध्ये 2 रो सेम झाले आणि 2 रो सेम असतील तर त्यांचं डिटर्मिनंट काय असतो? 0 असतो. बरोबर. आता मला सांगा, हा ए बार, बी बार आणि सी बार जो आहे तो इज इक्वल टू सी बार, ए बार, बी बार असेल की नसेल? असेल. बरोबर ना? सायकलिक चेंजेस लक्षात ठेवायचे. सांगितलं होतं बघा, ए बी सी. बरोबर ना? अजून कशाला इक्वल होईल हा? तर बी बार, सी बार, ए बार. पण हा कशाला इक्वल होणार नाही किंवा निगेटिव्ह असेल कुणाला? तर मी लिहिलं तर बी बार, ए बार, सी बार. म्हणजे हे दोघे एकमेकांशी कसे असतील? निगेटिव्ह. का? कारण इथे बघितलं तर रो आणि हा एकमेकांमध्ये चेंज झालाय. कळतंय सगळ्यांना? हे पण अतिशय महत्वाची प्रॉपर्टी आहे. हे 3च इक्वल असतात, बाकी सगळ्यांसाठी ते निगेटिव्ह होतं. कळलंय सगळ्यांना स्केलर ट्रिपल प्रोडक्ट? काही शंका नाहीये. जाऊया पुढे.